ऑडिओ पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, आपण पाहता की अखंड महाराष्ट्रभर नगरपालिकेची निवडणूक असताना या ठिकाणी वसई विरारची नगरपालिका ही या ठिकाणी प्रामुख्यानं केंद्रबिंदू ठरलेला असताना या ठिकाणी मी प्रभाग समिती 6 मध्ये आहे आणि प्रभाग समिती 6 मध्ये या जर पाहायला गेलं तर दादा उदयदादा जाधव यांचं प्रामुख्याने जोरदार प्रचारामध्ये सुद्धा मुसंडी मारलेली आहे। प्रामुख्याने या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एक महाविकास पुरुषसुद्धा या ठिकाणी दादांच्या माध्यमातून मानला जातो आहे। तर खऱ्या अर्थानं जाणून घेऊया दादांचं ध्येय धरून काय। दादा, प्रामुख्यानं या ठिकाणचं तुम्हाला एक दावेदार उमेदवार म्हणून या ठिकाणी पाहिलं जाते, तुमचं काय ध्येय धरून असेल? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी उदय अरुण जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून प्रभाग 6 मधून निवडणूक लढवत आहे। ध्येय धोरण सांगायचं झालं तर विरार वसईतल्या आपल्याला तक्रारी माहिती असतील। अनेक वर्षापासून या ठिकाणी विरार वसईची महानगरपालिका होऊन 15 वर्षे झालेले आहेत, पण 15 वर्षाकरता विकास पूर्ण इथं थांबलेला आहे। त्यात 5 वर्षे कोरोनामध्ये गेले। कोरोनामध्ये माणसांचं म्हणजे पूर्ण वाट लागली, वातात उडालेली आहे। आणि एवढं असताना देखील या वसई विरार शहर महानगरपालिकेचे डोळे उडालेले नाहीत। आपल्याला माहिती आहे भ्रष्टाचाराने माखलेली महानगरपालिका आहे। आयुक्त जेलमध्ये गेले, सगळे अधिकारी जेलमध्ये गेले, आताही सहज गिल्सन गोल्डसन जेलमध्ये गेले। त्या ठिकाणी इमारत कोसळली, लोकांचा जीव गेला। पण असं असताना वसई विरार शहर महानगरपालिका फक्त आणि फक्त झोपेत सोंग घेत होती। मुंबईमध्ये लोक स्थलांतरित होते, मजबुरी होती। मुंबईतल्या घरं त्या ठिकाणी इमारती बनवत्या आणि इमारती बनत असताना साई तोडून लोकांचे लहान लहान घरं होते। तर कुठेतरी लोकांना वाटलं की आता चल वसई विरारमध्ये आपण जाऊ, मुंबईच्या शेजारी आहे, एक चांगलं घर आम्हाला त्या ठिकाणी मिळेल, चांगलं सुसज्ज जीवन आम्हाला जगता येईल, म्हणून एक चांगलं या ठिकाणी घर मिळावं म्हणून वसई विरारकडे मुंबईवाल्यांनी कौल दिला, आमच्या कोकणी माणसांनी कौल दिला। पण तो कौल कुठे खोटा ठरला। आणि मागील 20-25 वर्ष मी या ठिकाणी विरारमध्ये राहत असताना मी जवळून पाहतो आहे नागरिकांना त्रास काय आहे। मग तो पाण्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, पावसाळ्यात तुम्ही बघता तर पाणी पूर भरतो या ठिकाणी, हॉस्पिटल नाही आहे, चांगलं सुसज्ज हॉस्पिटल पाहिजे तो हॉस्पिटल मिळत नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, इमारती आणि बांधकाम करून टाकले, चाळी बांधल्या, लोकांनी चाळीत घरं घेतले। पण इथल्या लोकांना घाबरवून त्या ठिकाणी इमारती बांधून नुसत्या इमारती इलिगल बांधल्या, त्यांना घरं दिले। पण आज तुम्हाला कल्पना असेल की ज्या ज्या जागा होत्या त्या आरक्षित जमिनी होत्या, अनेक ठिकाणी मालकी जागा होत्या, पण त्या ठिकाणी इलिगल बांधल्यामुळे कुठल्याही प्रकारे CCOC आली नाही आणि CCOC नसल्यामुळे आज इमारतींना C1च्या नोटीस लागतात। त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा असा एक विषय आहे की आम्ही या ठिकाणी क्लस्टर प्लॅन घेऊन लोकांना अधिकृत करू। तुम्हाला काय वाटतं? कोणाचं म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे हे आता माझा बोल कोणतरी कॉपी मारतोय, तरी दाखवा ना 1-1.5 वर्षापूर्वी तरी काय पाठपुरावा केला। इमारत कोसळली ना त्यावेळेला तिकडे जेव्हा मुलाखत दिली होती आणि पालकमंत्री आले होते, मी स्वतः त्यांना भेटून त्यावर हे केलं, मागणी केलेली आहे की क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणा। क्लस्टर डेव्हलपमेंट योजना नुसती होऊन चालणार पण नाही। तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारगिल नगर विभाग असेल, मनोरपाडा विभाग असेल, असं विरार शहर वसईमध्ये 80% इलिगल आहे, बरोबर आहे। आणि त्या ठिकाणी ज्या इमारती बांधलेल्या आहेत त्या इमारतीचा भरोसा किती वर्षाचा आहे? एखादी इमारत 15 वर्ष राहील। आता हे कॉम्प्लेक्स आहेत, या ठिकाणी 30 ते 35 वर्ष इमारत राहील आणि ते एवढं बांधकाम चांगलं आहे। तुम्हाला माहिती आहे स्वस्त बांधकाम केलं तर क्लस्टर बेल्ट स्टील असेल तो 8-10 mm वापरला असेल, 10 स्टील 20 mm वापरलेला असतो। अशा ज्या इमारती आहेत ज्या तोडून उद्या काहीतरी बनू शकते, इथं टॉवर बनेल, पण कारगिल नगरसारख्या ठिकाणी जसे आदिवासी प्लॉट आहेत तिथे महाराष्ट्र शासनाचे प्लॉट आहेत, त्या इमारत तोडल्या जाणार आहेत। समजा C1ची नोटीस तोडल्या जाणार। तुम्हाला माहिती पण सांगतो का, नारंगीला धरती अपार्टमेंट म्हणून आहे, तिथे इमारत तोडली। इमारत तोडल्यावरती तिकडचे लोक आज रस्त्यावर आहेत। जी इमारत कोसळली तिकडचे लोक आज वेस्टला भाड्याने राहत आहेत। ही परिस्थिती आज वसई विरारमध्ये तुम्ही बघितलं असेल। त्या ठिकाणी जेव्हा आमदार निवडून याच्या अगोदर बोलले होते की एकाही इमारत तोडणार नाही आणि त्या ठिकाणी एकेर बिल्डिंग तोडल्या गेल्या। हीच परिस्थिती वसई विरारमध्ये येणार आहे ना। नागरिकांना सांगतायत की आम्ही जिंकून येऊ, आम्ही जिंकून आलं की इथल्या इमारती लिगली काढा। काल मुख्यमंत्री आले होते, त्यांनी आता सांगितलं, मला ऐकण्यात आलं आहे की सगळ्या बिल्डिंग लिगल कशा बनणार आहेत, कुठल्या पद्धतीने बनवणार तुम्ही? आणि सगळ्या शासनाच्या जागा आहेत, आदिवासी प्लॉटवरती आहेत, काही 99 घरावरती दिल्या जमिनी आहेत। कशा ठिकाणी तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करणार? आणि क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करायचं असेल तर सेस कायदा आणायला लागेल। सेस कायदा म्हणजे तिकडचं आरक्षण हटतो आहे, त्यानंतर वाढीव FSA द्यायला लागेल, तेव्हा तिकडच्या सामान्य नागरिकांना घरं मिळणार आहेत। आणि माझा सगळ्यात पहिला प्रयत्न आहे की वसई विरारमध्ये सेस कायदा आणायचा आहे। त्यासाठी महापालिकेत जायचं आहे। मी पाणी देईन, मी रस्ता देईन, मी गटार देईन, हे देईन, हे बोलण्यात अर्थच नाही। हे सगळे आश्वासन आहेत, खोटे आश्वासन आहेत। एवढ्या वर्ष लोकांच्या नागरिक दिशाभूल करणारे आश्वासन आहेत। मी करेन प्रयत्न 100% त्यासाठी पूर्ण करेन की कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही। पण माझा सगळ्यात पहिला प्रयत्न आहे तो माझा कोकणी माणूस जो मुंबईतून वसई विरारमध्ये राहायला आलेला आहे तो पुन्हा पालघरमध्ये जाता कामा नये, बरोबर, तो राहील। प्रामुख्याने माझा प्रयत्न आहे की वसई विरारमध्ये जर मी बॉडीमध्ये बसलो, शिवसेनेचा नगरसेवक निवडलो, माझे नगरसेवक या ठिकाणी रोशनी यादव असतील, माझे नगरसेवक आनंद चोरगे असतील, माझे प्रियल पेगड असतील आणि विरार शहरातले वसई तालुक्यातले जे आमचे शिवसेना नगरसेवक असतील, हा सर्वप्रथम मराठी माणसाला या वसई विरारमध्ये खंबीरपणे त्यांचं नेतृत्व करण्यासाठी उभे राहतील। महानगरपालिकेत हा आवाज शिवसेना क्लस्टर डेव्हलपमेंट योजना हे जे सांगतात मुख्यमंत्री येऊन वगैरे, तर आणा ना, रोखलंय कोणी?
आज बिल्डिंगी पडतात तिथले तुम्ही योजना दाखवत नाही. नुसतं इलेक्शन आले की राजकारण करण्यासाठी बोल नका, खरोखर आणा. आणि तुम्हाला माहिती आहे बॉडी जॉब असेल महापालिकेत तेच कोणते नगरसेवक ठराव करतील आणि त्या ठरावामध्ये उदय जाधव सगळे संपूर्ण टीम आमची नगरसेवक त्या ठिकाणी काम करतील. प्रामुख्याने दादा जर बघायला गेलं तर या ठिकाणी तुमच्यासमोर बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचं सर्वात मोठं आव्हान सुद्धा पाहायला मिळते. त्या आव्हानाला तुम्ही कसे पेलाल? कोणतं आव्हान आहे? मला नाही वाटत आव्हान. 4 पक्ष बदलून गेलेले लोक गेलेले आहेत. आज नगरसेवक इकडे होते का थांबले नाहीत? 10-10, 15-15 वर्ष 20 वर्ष नगरसेवक तुम्ही होतात ना, पळालात कशा दुसरा वळलात? लढायचं होतं ना, उद्या येतो उभा राहणार होता पण घाबरून पळालात का? दुसऱ्या कोणतरी दुसऱ्या पक्षात नेऊन सीट घेत आहेत, भाजपमधून उभे राहत आहेत. भाजपचे स्वतः उमेदवार आहेत ते दुसऱ्या पक्षात आलेले आहेत, कोणतरी त्यांना सीट मिळत नाही धनुष्यबाणात उभे राहतात. हे नाही, आमच्या निष्ठावंत शिवसैनिक किती आहेत? 15 वर्ष रोशनीचं काम करते, मशाल घेऊन उभे राहिली आहे. उदय जाधव 25-26 वर्ष काम करतोय, मशाल घेऊन उभे राहिला आहे. आनंद तोरगे 28 वर्ष काम करतो, मशाल घेऊन उभं राहिला आहे. ही आमची शिवसेना आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना आहे. कुठल्याही प्रकारे गद्दारांची शिवसेना नाही. त्याच प्रकारे जशी इतर पक्षाचे आमच्या समोर लढतात ना ते गद्दार आहेत. नागरिकांना कळतं, नागरिकांना माहिती आहे की यावेळेला बदल करायचा आहे आणि तो बदल शिवसेनेच्या 4ही उमेदवारांना प्रभाग क्रमांक 6मधून मशाला चिन्हावरती मतदान करून निवडून आणतील. मला विश्वास आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जसं आतापर्यंत आम्ही लोकांनी नुसतं दहीहंडी गणपतीवर नाही तर जिथे पाणी भरलं तिथे नागरिकांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायचं काम देखील उदय जाधवने केलं आहे. पूर आला तर पुरामध्ये लोक रस्त्यावर येण्याचं काम केलं. आणि महत्त्वाच्या गोष्टी आज काय तुम्ही सांगा ना, रस्त्यावरती स्टेशनला गाडी लावली की उचलून नेतात, तिथे पार्किंग अलॉट नाही आहे. लोक रस्त्यावरती पार्किंग कुठल्याही प्रायव्हेट जागेवरती प्रायव्हेटमध्ये 500 आणि 1000 रुपये घेऊन पार्किंग घेत आहेत. नागरिक सामान्य आम्हाला जायचंच नाही का? बँकेत गेला तो का गाडी फोल्ड करून खिशात करून घेऊन जाईल का? पण गाडी उचलत आहे, त्याचे 500 रुपये आदंड, नो पार्किंगचा बोर्ड लावत नाहीत. अशा ठिकाणी नागरिकांना ज्या सुविधाच्या गोष्टी आहेत त्या मी करण्याचा पहिला प्रयत्न करेन. माझे नगरसेवक महापालिकेत त्याचा आवाज उचलतील आणि माझ्या प्रभागात सुरुवात वसई विरार शहर महापालिकेचं कसं असायला पाहिजे हा प्रभाग तुम्हाला वसई विरारमधून प्रभाग 6मधून तुम्हाला आदर्श टाकून देईन. हा माझा शब्द आहे. नक्कीच मॅडम, तुम्ही एक महिला नगरसेवक सुद्धा या ठिकाणी होत्या. एक महिलांना तुम्ही काय एक आदर्श निर्माण करणार आहात? महिलांना पहिली गोष्ट तर आताचे जे आत्तापर्यंत नगरसेवक होते ते महानगरपालिकेमध्ये खूप योजना वगैरे असतात महिलांसाठी. आधी तर त्या योजना मी महिलांपर्यंत पोचवेन. त्यांचा सुरक्षेचा प्रश्न आहे. आता तुम्ही बघितलं असेल हे BJPच्या ह्याच्यामध्ये लहान 5 वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार होतो पण अजूनही काही दखल घेतलेली नाही आहे. असं आज 1500 रुपये दर महिन्याला ते देतात पण 1500 रुपये देऊन त्यांचं संरक्षण होणार आहे का? एखादी महिला 1500 रुपये घेऊन रात्री 2:30 वाजता फिरणार आहे का? संरक्षणासाठी फक्त आणि फक्त शिवसेनाच पाहिजे. आता आम्ही लोक गेलो इथे लाईटीचा प्रश्न आहे. ते UP बिहारवाले आता आमचे ते रवी भाऊ आहेत, त्यांनीच त्यांच्या भाषेत त्यांना समजावलं. ते स्वतः सांगत होते नाही ह्या वेळी बदल घडलाच पाहिजे. आणि सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना ही रात्री बेरात्री धावणारी आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही पैसे वाटतात आहेत. आता तुम्ही बघाल की रिक्षामध्ये T-शर्ट वाटतात आहेत. पण आम्हाला आमच्या कामावर भरोसा आहे. आज दादांनी 25 वर्ष इथे काम केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला इथे कामावर आमचा भरोसा आहे. आणि आम्हाला माहिती आहे की 100% आम्ही इथे निवडून येणार. आमचे 4 नगरसेवक काय आमचे पूर्ण शिवसेनेचे नगरसेवक जरी बोललात ना ते सगळं आमच्या कामाच्या भरोशावर आहेत. आम्ही 100% इथे निवडून येणार. आणि उदय जाधव हे आमची सीट काढणारच. कारण त्यांनी जी मेहनत केली आहे ना ती 25 वर्ष सगळे नागरिक बघतात आहेत. पण एवढंच की आता एवढ्या वर्षांचा गॅप पडला म्हणून ते कुठेतरी थांबलं असेल. पण ह्या वर्षी नगरसेवक म्हणजे शिवसेनेचेच जाणार महानगरपालिकेत. याचं कारण पण तेवढंच आहे ना, कारण की आतापर्यंत जे कामं केले ते नागरिकांना जाऊन पाहिलेलं आहे. नागरिक जीवाच्या प्रश्नावरती आम्ही शिवसेना आवाज उचलत आलेलो आहे. पाणी लाईट रस्त्यावरती नुसतं न थांबता त्यांना जास्तीत जास्त महिलांची सुरक्षितता, मग चर्ची गांजेडी असतील तिथं महिलांची सुरक्षितता नसते त्याकडे जाऊन फटके देऊन आणण्याचं पण काम आम्ही केलं आहे. मराठी बोलेगा नाही अशा बोलण्याचं आज उतरवण्याचं काम पण शिवसेनेने विराजच्या केलेलं आहे. ही परिस्थिती नागरिकांना जाऊन पाहिलेलं आहे आणि त्यांना अभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे, प्रत्येक हिंदू माणसाला आहे. आणि तो नक्कीच यावेळेला शिवसेनेच्या उमेदवाराच्या खंबीरपणे उभारेल असा मला ठाम विश्वास आहे. नक्कीच आता दादांच्या माध्यमातून पाहायला गेलं की एक अभ्यासपूर्वक दादांनी या ठिकाणी आपला मुद्दा मांडलेला आहे की वसई विरार जनतेला काय हवं आहे ते दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने मिळालेला आहे पाहिला. त्याच पद्धतीनं ताईंनी सुद्धा एक मुद्दा उचलला की महिला सुरक्षेचा हा जो मुद्दा आहे तो सुद्धा सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर भेडसावणारा हा मुद्दा आहे. तो सुद्धा त्या चांगल्या पद्धतीने त्याने तो हा विषय मांडलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जोरसुद्धा ह्या उबाटा गटाचा उदयदादा जाधव यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन संदेशसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा. आदित्य साहेब आगे बढ़ो.